खूप छान बरेच जणांनी इथं सगळ्या वक्त्यांनी माझ्या आधीच्या विश्लेषण केलं. काल सभा झाली विरोधकाची आणि पालकमंत्र्यांना जे जे फीड केलं खालनं प्रॉम्प्टिंग होतं आणि त्यांचा डायलॉग सुरू होता. कोरे साहेब, तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही राजकारणात नसताच. ज्या वेळेस मी आमदार झालो 85ला, त्यावेळेस तुम्ही कुठेतरी कॉलेजला वगैरे शिकत असता. तुम्ही पालकमंत्री आहात. त्या पदावर या जिल्ह्यामध्ये अनेक दिग्गज माणसांनी पालकमंत्री म्हणून काम केलंय. त्यातल्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब सुद्धा या जिल्ह्याचे अनेक वर्ष पालकमंत्री होते. मी सुद्धा या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे. आणि शासनाचा निधी म्हणजे आपल्या वडिलोपार्जित इस्टेट नव्हे. शासन एखादी योजना, एखादा आराखडा करतं आणि एका वर्षात काही ते पैसे देत नसते. जसं जसं काम सुरू होईल, पुढे जाईल, त्याचा पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता. पंढरपूर विकास आराखडा गेली माझ्या माहितीप्रमाणे मी पालकमंत्री असताना सुधारित केलता आम्ही. त्याचे सुद्धा पैसे अजून चालूच आहेत, येत राहतात. एका वर्षभरात नाही ते जा रे भाजी घेऊन ये असं नसतं. ते ह्या मोठ्या योजना असतात, याचा निधी असा टप्प्याटप्प्याने येतो. आणि एखादा निधी आला म्हणजे सुरुवात झाली एखाद्या योजनेला, तर ती पूर्ण करण्याची जबाबदारी शासनाची असते. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही मागणी करायची असते, आम्ही भांडायचं असतं, आम्ही विधानसभेत बोलायचं असतं. आणि तुम्ही पालकमंत्री म्हणल्यावर तुम्ही पालक आहात, आम्ही पाल्य आहे तुमचं. या जिल्ह्यातले सगळे पालकमंत्र्याचे आमदार पदाधिकारी पाल्य आहे. भले आम्ही वयाने मोठे असू, पण आम्ही पाल्य आहोत. आणि पाल्याची जबाबदारी पालकांनी घ्यायची असते. त्या पद्धतीनं जर तुम्ही बोलले असते तर मला जरा बरं वाटलं असतं, त्या पदाची शान राहिली असती. ठीक आहे, संगत गुण पण माणसाचा कारण ठरतो. पूर्वी कधी ते असं बोललेलं मी ऐकलं नव्हतं. बहुतेक बार्शीत आल्यामुळं आणि कानाला लागल्यामुळं कुणीतरी बोलले असते. आता त्यांनी सांगितलं की विकासाची भावना लागते. 260 कोटी रुपये निधी योजनेसाठी, पाणी योजनेसाठी मंजूर आहेत. राहिलेले 25 कोटी तुम्ही निधी आणायला कोणाकडे जाणार? कुणाकडे जाणार म्हणजे मी मुख्यमंत्र्याकडे जाणार. तुमच्याकडे कशाला येतो? माझ्या मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे, कुठल्या एका पक्षाचे नसतात. आणि त्यांना निधी मागणं हे आमदाराचं काम आहे. तर मी निधी काय माझ्या घराचा विकास करायला मागत नाही. त्यांनी सांगितलं भगवंताचा तीर्थक्षेत्राचा आराखडा. हो, हा वाढत जाणारा आराखडा आहे. नुसतं एका ठिकाणी ते काय आपलं यात्रेकरूसाठी काय म्हणायचं, भक्त निवासापुरता मर्यादित विकास आराखडा नसतो. हा वाढत जाणार आहे.
भगवंतासाठी शासनाकडे भीक मागायला हा दिलीप सोपल कधीही कचरणार नाही. कशाच्या गोष्टी करते, काय बोलते ते. आणि परत म्हणले तुम्ही 35 वर्ष होते आमदार, अजून माझ्या 35तले 31च झालेले आहेत, 5-4 राहिलेले आहेत. गणित थोडंफार संगतीमुळं कच्च झालं असेल. तुम्ही उपसा सिंचन योजना पूर्ण करता आली नाही, आजही अजून ती पूर्ण नाही आहे. ही उपसा सिंचन योजना पहिल्यांदा पवार साहेब मुख्यमंत्री असताना मी आराखड्यासहित त्याच्या जे चढ उतार सगळे नकाशे घेऊन ही पटवून देऊन ही उपसा बार्शी उपसा आणि सीना भीमा बोगदा ह्याचा शिल्पकार दिलीप सोपल आहे, दुसरं कोणी नाही आहे. हे खोटं वाटत असेल तर राजन पाटील साहेबाला विचारा, बबन दादाला विचारा, अनेक माझ्या नंतर झालेले आमदार आहेत त्या सगळ्यांना माहिती आहे. ती योजना मंजूर करताना मी काय फक्त बार्शी उपसाचा विचार केला नाही, तर भीमेचं पाणी सीनेत सोडा आणि सीनेला कॅनॉलचा दर्जा द्या. त्या मागणीमुळं आज सीना काठ त्याच्यावर कितीतरी उद्योग कारखाने ऊस. माढा तालुक्यातल्या लोकांना जर जाता जाता विचारलं की हे कसं, ते रिधोऱ्याला जाऊन विचारलं तरी सांगतील की सोपल साहेबामुळे योजना झाली. पण आम्ही त्याच्या श्रेयाच्या भानगडीत पडत नाही. लोक आपोआप श्रेय देतात. श्रेय मागून मिळत नसतं, श्रेय लोकांनी काम पाहून द्यायचं असतं. एक मोठी लोणकडी आणली आहे त्यांनी, आमचे विद्वान सहकारी बार्शीतले, की जामगाव आणि उपळायला MIDC करणार. अजून इथली MIDC पूर्ण प्लॉट गेलेले नाहीत, रिकामे. या MIDCला यांची म्युन्सिपाल्टीत सत्ता असताना पूर्वी पाणी MIDCला द्यायचा ठराव सुद्धा यांनी केला नाही, विरोध केला. ज्यावेळेस आमच्या विचाराची सत्ता नगरपालिकेत आल्यावर आम्ही पहिल्यांदा तो ठराव केला आणि MIDCला पाणी दिलं. इतकंच काय तर मी पालकमंत्री आणि आपल्या पाणी पुरवठा मंत्री असताना ताडसौंडण्यासारखं गाव, इथलं आपलं अलीपूर जे हद्द आहे आणि लोकांनी मठापासून तोच ना रस्ता आत, तिथं सुद्धा पेरी अर्बन ही योजना आणून या गावांना या ठिकाणी पाणी नगरपालिकेचं दिलेलं आहे. आणि MIDCच्या गोष्टी तुम्ही काय केलंय? 4 रस्ते सोडून आणि त्याची कंत्राटी करून ह्याच्यापेक्षा काही केलेलं नाही. अरे ग्रस्तांनो, ह्या स्वप्नानी शिफारस करून 100 शाळा या तालुक्यात दिलेल्या आहेत. 100 85 पासून. आणि असलं कसं राज्यकर्त्यांनी बोलायचं आम्ही निधीच देणार नाही? आता आम्ही पाणी पुरवठा योजना पाठपुरावा करून पवार साहेबाच्या मागे लागून, परत मनोहर जोशी साहेब होते कैलासवासी मुख्यमंत्री, त्यांच्या मागे लागून ही बार्शी पाणी पुरवठा, त्याच्यानंतर ही उपसा, ही कामं मार्गी लावली.
4 वर्षात आपली योजना पूर्ण झाली. 4 वर्षात. तुमची तर 2.5 वर्षात पूर्ण व्हायला पाहिजे, अजून अर्धीच आहे. त्यावेळेस काही GCP वगैरे काही नव्हतं. तरी इंडियन काही कंपनीनं कंत्राट घेतलं होतं. आम्ही एकदा नारळ फोडायला पहिल्यांदा गेलो आणि कंप्लीट झाल्यावर एकदा गेलो. हेलपाटे मारलं नाही, कोण कंत्राटदार आहे, घरी येऊन भेटला नाहीस का वगैरे असं कधी विचारलं नाही. साधा चहा सुद्धा पेलो नाही. आणि मग माझा स्वभाव जरा विनोदी बोलण्याचा आहे, वाचन असल्यामुळं विनोद कळतो. तो कळायला फार बारशीत अपवादानं माणसं आहेत की ज्यांना विनोद कळत नाही. त्यांनी उठवलं की 3 टर्म सोपलं आणि पाणी पुरवठा योजना अर्धवट ठेवली. एकदा वाचा. अण्णा तुम्ही कागदासहित दाखवलंय ना ते, की 89 ते 92-93 या 4 वर्षात ती योजना पूर्ण झाली. ही उपसा सिंचन योजना पहिल्यांदा त्याचं पाणी फेक, कॅनॉल मध्ये पाणी सोडलेलं, पाणी पूजन आम्ही केलं. त्या तळ्यापर्यंत त्या बार्शीच्या गणेश तलावामध्ये पाणी सोडायची व्यवस्था केली की ज्यामुळं गावातल्या अनेक बोरना कायम पाणी आहे. आणि या पाणी टंचाईच्या यांच्या कृत्रिम पाणी टंचाईच्या काळात या तळ्यातल्या पाण्याचा बोरला जो होणारा पुरवठा आहे त्याच्यामुळं बार्शीकरांना किमान रिलीफ मिळाला. एक विद्वान त्या सभेत म्हणले की सारखं विरोध आमचे म्हणजे महाविकास आघाडीवाले पाणी 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 एवढंच म्हणतात. अरे माणसाला एक वेळ खायला नाही दिलं तर चालेल, पण पाणी प्यावं लागतंय. आणि म्हणताना काय म्हणले, यांच्या तोंडचं पाणी पळालंय म्हणून पाणी पाणी करताय. तुम्हाला 2 तारखेनंतर 3 तारखेला कळेल की लोक पाणी पाणी का करतात, ते तुम्हाला 3 तारखेला कळेल. मतदानातनं लोक तुम्हाला दाखवून देतील की पाण्याचा प्रश्न ह्या बार्शीकराच्या जीवन मरणाचा प्रश्न. पाण्याला दुसरं जीवन हे नाव आहे. आणि महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष द्या ना. नुसतं शॉपिंग सेंटर बांधले, खडी खपली, काय अजून काय काय ज्यांचे व्यवसाय त्या सगळं त्या व्यवसायाला पूरकच फक्त विकास कसा, इतर विकास का नाही? का नाही तुम्ही एखादं कॉलेज उभं केलं? स्विमिंग टँक, आज आम्हाला बार्शीत स्विमिंग टँक माहिती आहे फक्त शिवाजी कॉलेजचा आणि दुसरा त्या आरके क्लब मधल्या मेंबर लोकांचा. पण बार्शी नगरपालिकेचा स्विमिंग टँक आहे हे किती जणाला माहिती आहे बार्शीत? हात वर करा ज्याला माहिती आहे त्यांनी. एकही नाही. तो कुठेतरी कुठलं नगर, ते संभाजीनगर म्हणजे यांच्या प्लॉटिंग मध्ये तो स्विमिंग टँकचं बांधकाम झालंय असं ऐकिवात आहे. सुरू झालाय का नाही कोण पावलेला फोटो बिटो अजून काही आलेला नाही. वाचनालय पण तिकडे नेलंय, ग्रंथालय. आता ते तरी पूर्ण झालंय किंवा ग्रंथ वाचत काही विद्वान बसलेले आहेत. असं सुद्धा एखादं चित्र फोटो त्यांच्या जाहीरनाम्याच्या जे दिलेत ना चित्र वेगवेगळे काढून त्याच्यात सुद्धा नाही. हो, इतर प्लॉट धारक जे आहे, लेआउट मालक, माझी जमीन आहे मी लेआउट टाकलाय, त्याच्यातले रस्ते, दिवे, गटारी, पाईपलाईन ही त्या जमीन मालकांनी स्वखर्चाने करायची आहे आणि मग प्लॉट विक्री करायची आहे. यांच्या स्वतःच्या मालकीच्या प्लॉट मध्ये
नगरपालिकेच्या खर्चानं गटारी, रस्ते, किती दुरुपयोग. मागं बार्शीत पाणी टंचाई आणि नळाचं पाणी वड्याला सोडून खाणीत भरलेले फोटो पण आपण पत्रकारांनी दाखवले होते, त्यांनीच दाखवलेत. असे सगळी अंधाधुंद कारभार जर बंद पाडायचा असेल आणि सत्तेच्या पैशातून आलेली मस्ती जर उतरवायची असेल तरी 2 तारखेच्या मतदाना दिवशी कृपा करून आपण इतर कुठल्याही गोष्टीचा विचार न करता आपलं मत हे मशालीच्या चित्रापुढचं बटन दाबूनच केलं पाहिजे. आणि दुसरे एक ते कोण राजाभाऊ राऊत म्हणले, मी खूप कामे केली, छान. आणि कतले परिवारांनी म्हणले बरं का, कतले परिवारांनी कॅन्सर हॉस्पिटलला जागा दिली आणि मला विचारले तुम्ही काय केलं. पहिल्यांदा बार्शीकरांसाठी सांगू इच्छितो की ह्या कतलेंनी जागा दिलेली नाही. ती जागा त्यांचे बाळासाहेबांचे चुलते चुलत भाऊ बाबूराव कतले त्यांची ती जागा. आणि ते दोघही नवरा बायको बाबूराव कतले साहेब स्वर्गीय आणि त्यांच्या मंडळी सौ सर्वमंगलताई कतले हे दोघही वृद्धापकाळात त्यांची सेवा बार्शीच्या डॉक्टर B.M. नेने यांनी केली. पहिल्यापासून कैलासवासी डॉक्टर B.M. नेने म्हणून बाबूराव कतले त्यांना दत्तक घ्यायला निघाले होते की तुम लेकरापेक्षा कोणी हे त्यांना मूल नव्हतं. त्यांना विचारल्यावर ते म्हणले मला वैयक्तिक डॉक्टर नेने म्हणले मला इस्टेट नको, मी एक प्रोजेक्ट करेन त्याला तुम्ही तुमची जागा द्या. आणि मग पहिला ट्रस्ट काढला सौ सर्वमंगल बाबूराव कतले ट्रस्ट आणि त्याला त्या ट्रस्टला ती जागा दिली गेली आणि तिथं आजचं कॅन्सर हॉस्पिटल हे उभारलं. त्याच्यामध्ये उगाच आडनावाचा संदर्भ घेऊन कुणालाही कुणाचं श्रेय देऊ नका. राजाभाऊ माहीत नसले तर मला विचारत जावा मधनं आधीचा इतिहास आहे. मी 80 साली आम्ही सगळे टीम मध्ये होतो डॉक्टर साहेबांच्या बरोबर. श्रीधर दादा पाटील होते, वसंतराव गाडेकर होते, डॉक्टर कश्यपी अण्णा होते, डॉक्टर यादव साहेब, मी, ते देसाई, मोतीलाल भाऊ सोमाणी, हनुमानदासजी झंवर, अशी ज्येष्ठ मंडळी. त्याच्यात मी एकटा तरुण होतो आणि तो इतिहास मला माहिती आहे. त्यामुळे उगाच आपलं कुणाचंही श्रेय कुणालाही देणं हे काही शोभा देत नाही. तुम्हाला इतिहासच माहित नाही तर तुम्ही तरी काय करणार. त्यानंतर असं वैयक्तिक मी कुणावर असं बोलत नाही, मुद्द्याचं बोलावं आपण. आणि त्यामुळं बरेच असे प्रश्न आहेत. काल सोलापूर रोडला आपली सभा झाली, तिथल्या लोकांनी मला दाखवलं एवढा मोठा रस्ता झाला म्हणले. म्हणलं चांगलं झालं. कसलं चांगलं झालं म्हणले, घरं खाली गेली आणि रस्ता वर आहे.
बघा राजन मिल पासून, म्हणजे रस्त्यावरनं उडी मारली तर दुसऱ्याच्या पातळीवर जाते धरायचं. येता जाता सोलापूरला आपण दृश्य बघतो का नाही? पूर्वी घरं कुठं होती, आता कुठं? म्हणजे मला तर असं वाटलं की आपण उड्डाण पुलावरनं तर जात नाही ना. आणि दुसरी गोष्ट त्यांनी मला दाखवली की त्या रोडला गटारच केलेलं नाही आणि नगरपालिकेत गटार झाली म्हणून बिल उचललेलं आहे. 1 कोटी रुपयाचं बिल, 1 कोटी. पत्रकारांनी सुद्धा चौकशी करावी. तुम्ही चौथे स्तंभ आहात लोकशाहीचे. सर्व पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे बार्शीतल्या, ही एखादी तरी गोष्ट आता एकदा तपास करून तुमची शोधपत्रिका दाखवा. लोकांना कळू द्या तिथं काय चाललं होतं 9 वर्ष. ते गाळे बांधून ठेवलेत नको ते गरज नसताना, फक्त यांची खडी अमकं तमकं खपावं म्हणून. तर तिथं ते तळीरामाचे गांजा खशाचे अड्डे झालेले आहेत. ते विखे मार्ट जवळचे गाळे. एकानं आत्महत्या केल्यावर ती परिस्थिती उघडी झाली. एका परखड पत्रकारानं त्याचं वार्तापत्र दिलं तर त्याला धमक्या यायला लागल्या. म्हणजे देशात लोकशाही आहे, मग बार्शीत नाही आहे का? म्हणून जास्त बोलत नाही. त्यांनी जरी नियम मोडायचा, पालकमंत्र्यांनी मोडला असेल 15-20 मिनिटं, ठीक आहे, पालकमंत्री आहे म्हणून त्यांना आपण काय म्हणू, मुभा देऊ, सवलत देऊ. पण आपण तसं नाही. परत मी वकील माणूस आहे, त्यामुळं कायद्याने चाललं पाहिजे. त्यामुळं लाडकी बहीण एकट्याची नाही आहे कुणाची. लाडकी बहीण प्रत्येक माणसाला आपली बहीण लाडकीच असते. 100 रुपये नवरा देतो ते का असं काहीतरी बोलले, पण ते 1500 रुपयाचा एकटा वाटेकरी नाही कोण, त्यांच्यात तिघे आहेत 500-500-500. त्यातल्या एका 500 वाल्याचा आम्हाला बी आशीर्वाद आहे. उरलेल्या दोघांचा बी जाऊन कधीतरी घेऊ. असं काही नसतं राजकारणात. ही इथली यांचीच पद्धती. मला काय माझं नशीब आहे असा विरोधक भेटला माझा. अहो पूर्वी गावात असं एकमेकाविरुद्ध लढल्यानंतर असं भारत पाकिस्तान सारखं असं कधीच नसायचं, कधीच नाही. मी पहिली निवडणूक लढलो, माझ्या विरुद्ध बाबूराव आप्पा होते गाडेगावकर. महिन्यापूर्वी आम्हाला दोघांनाही माहित नव्हतं की आपण एकमेकाविरुद्ध उभारणार आहोत. कारण आम्ही दोघांनी स्वप्नात कधी विचार केला नव्हता की आपण आमदार होऊ. आम्ही मुंबईत होतो, कुठला तरी सण होता, ते मग आप्पा म्हणले चला वकील साहेब आपण नाश्ता करू. आम्ही दोघं आमदार निवासात आणि समुद्राची ते काय पूजा का काय होती ते केलं आम्ही. संक्रांत नारळी पौर्णिमा. मग म्हणले समुद्राला नारळ. आप्पाने 2 त्यांच्या पैशांनी नारळ घेतले, एक मला दिला, एक त्यांनी घेतला टाकला. परत निवडणूक लागली फेब्रुवारी-मार्च मध्ये, त्यांना काँग्रेसचं तिकीट मिळालं, मला काँग्रेसचं मिळालं. आम्ही दोघं. पण पहिल्यांदा मी विजयी झाल्यावर आतच गोडाऊन मध्ये त्या तहसील कचेरीत मतमोजणी होती, तिथं आप्पांनी मला पहिला हार घातला आणि मी त्यांचं दर्शन घेतलं. असं खेळमेळ्याचं वातावरण. त्याला कारण या गावावर कर्मवीर मामांचे संस्कार आहे. आम्ही या प्रांगणातले विद्यार्थी आहोत. मी सुद्धा वकील झाल्यानंतर मामांच्या पाया पडायला गेल्यावर म्हणले तुझी घरची परिस्थिती चांगली आहे, तुझी वकिली गरिबासाठी कर, फक्त गरिबासाठी वकिली कर.
आणि मग त्यांच्याच आशीर्वादाने खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांची वकिली करायला 85 साली लोकांनी मला विधानसभेत यांचीच वकिली करायला पाठवलं. हा मामांचा आशीर्वाद. आणि प्रामाणिकपणे त्यावेळेस पासून आजपर्यंत काम केलेलं आहे. कधीही मध्ये 2 वेळा पडलो असेल ना, माझी चूक झाली असेल, लोकांना वाटलं असेल याला थोडा धडा शिकवावा, शिकवला, मी शिकलो, नीट वागलो. परत लोकांना वाटलं ही जरा बरं आहे, ही तर लई झालाय. 4 साली मला पाडल्यानंतर मी आपलं माझ्या पद्धतीनं 5 वर्ष काम केलं. कधी कोणाच्या कामात अडथळा नाही आणला. पण जेवढ्या मतांनी पडलो, 5000 काही 220 त्यांच्या गाडीचा नंबर आहे बघा, 5220 त्या मतांनी मी पडलो होतो. कुस्ती आहे राजकीय, हारजीत होत राहते. पण जेवढ्या मतांनी मी पडलो ना, 5 वर्षांनी या बार्शीकर नागरिकांनी मला त्याच्या दुप्पट मताने निवडून दिले, लीडनं. त्याच्यानंतर मला वाटतं 19ला पडलो, काहीतरी 3000 का काही मत होते कृष्णराज. हा 3000च, वर काहीतरी एखाद दुसरं आकडा असेल. आता आकड्याचा आपला कधी संबंध आला नाही, ते सध्या त्यांच्याकडे सोपवलेलं आहे. मटकेवाले, गुटकेवाले, रेशनिंगवाले सगळे घे बाबा तुझ्याकडे. नको आमच्याकडे आता अजिबात पाठवू नको. पण त्यावेळेस 3000 पडलो, 6500 निवडून आलो. परत तुम्ही निवडून दिलं. मी नको म्हणत होतो, लोक म्हणले नाही तुम्ही उभारलं पाहिजे. ही सगळी मंडळी मागं लागली होती. पहिलं बाद झाला. आता आपल्याला किती 6 टर्म का काय 6 टर्म झाल्या, सफिशियंट आहे. करत राहू काम. जबाबदारी दिली, पण ती निष्ठेने पार पाडायचे प्रयत्न मी करतोय. आणि नुसता आमदार म्हणून नाही, तर मी आज मामांच्या पुतळ्याच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने सांगतो की मी दिलीप गंगाधर सोपल या शरीरात शेवटचा श्वास असेपर्यंत बार्शीकराची सेवा करत राहणार आणि निश्चितच राहणार. आपण सर्वजण आणि निधी एकच वर्ष झालंय मला. शासनाची तरी या वर्षात कुठं परिस्थिती होती. अडचणीत ना, अतिवृष्टी, महापूर, अमक तमक, त्याच्यामुळे शासनच आर्थिक अडचणीत असल्यामुळे हा निधी पूर्णपणे जिल्हा विकास निधी सुद्धा नियोजन मंडळाचा पूर्ण आलेला नाही. 7-8 महिने झाले आमदार कोटा पण आलेला नाही. आणि माझी अजून 4 वर्ष शिल्लक आहे. काहीही 4 वर्षात होऊ शकतं. माणूस चालला आत्ता बघता म्हणतो आपण, अरे आत्ता होत आणि ठेच लागली गेला. कोणी काही अमरपट्टा घेऊन सत्तेचा आलेला नसतो, हे लक्षात ठेवा. प्रत्येकाला परमेश्वर त्याची जागा दाखवत असतो. आणि जोपर्यंत भगवंत माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत मी सातत्यानं कार्यरत राहीन. एवढंच सांगून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आणि आपण सर्वजण अशा थंडीत सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं इथं आलात त्याबद्दल महाविकास आघाडीच्या वतीनं तुमचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुप्रियाताई काशी